मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी इंग्रजी अक्षरमाला किंवा त्यालाच आपण इंग्रजी वर्णमाला असं सुद्धा या ठिकाणी म्हणतो। इंग्रजी अक्षरमाला असेल किंवा इंग्रजी वर्णमाला असेल, तर यामध्ये आज आपल्याला या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहायचे आहेत। ते प्रश्न कशा पद्धतीचे असणार आहेत, सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर यामध्ये पहा, ज्याही वेळेस आपण इंग्रजी अक्षरमाला असेल किंवा वर्णमाला असेल त्यामध्ये आपण एक काय केलेलं आहे पहा, हे जे ए पासून झेड पर्यंतचे जे काही अक्षर आहेत, ए पासून झेड पर्यंतचे जे अक्षरे आहेत त्यांना क्रमांक दिलेले आहेत। तर वरच्या बाजूने काय केलेलं आहे आपण, 1 2 3 4 5 6 असं झेड पर्यंत 26 पर्यंत आपण त्याला क्रमांक दिलेले आहेत। तर खालच्या बाजूने झेड पासून ए पर्यंत उलट बाजूने म्हणजे झेडचा 1 असेल, वायचा 2 असेल, एक्सचा 3 असेल, असं करत करत एचा अनुक्रमांक खालच्या बाजूने किती आहे, 26 आहे। हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, कारण ज्याही वेळेस आपल्याला इंग्रजी अक्षरमाला असेल किंवा वर्णमाला असेल त्याच्यावर आधारित जेव्हा प्रश्न विचारले जातात त्यावेळेस आपल्याला हे अशा पद्धतीची अरेंजमेंट करणं खूप गरजेचं असतं। आता यामध्ये आपल्याला काही ट्रिक्स या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे। तर काही वेळेस आपण जर अशा पद्धतीनं न करता फक्त वरचे जरी अनुक्रमांक लिहिले तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी समजेल। आपण हे ट्रिक्सच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो, म्हणजे कशा पद्धतीने करू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे। पहा, एचा अनुक्रमांक वरच्या बाजूने जर आपण पाहिलं तर 1 आहे आणि खालच्या बाजूने जर पाहिलं तर कितवा आहे, 26वा आहे। मग आता या दोघांची जर आपण बेरीज केली, खालच्या अनुक्रमांकाची व वरल्या अनुक्रमांकाची, तर ए ची बेरीज किती यायला लागली पहा, 27 येते। ओके, त्याच पद्धतीने बी चं पहा, बी चा वरून अनुक्रमांक आहे 2 व खालून आहे 25। ओके, व या दोघांची जर आपण बेरीज केली तर ते किती येते, 27च येते। म्हणजेच आपल्याला कोणत्याही एका बाजूने जर आपण त्यांचे अनुक्रमांक जर लक्षात ठेवले तर खालचा अनुक्रमांक शोधण्यासाठी आपल्याला कोणती ट्रिक वापरता येते पहा। म्हणजे वरचा जो काही अनुक्रमांक आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण पी हे अक्षर घेऊया। पी चा अनुक्रमांक वरून 16वा आहे, पी चा अनुक्रमांक वरून किती आहे, 16वा आहे। तर आता पी चा आपल्याला खालून कितवा क्रमांक येतो ते पाहायचं आहे। तर आपल्याला माहिती आहे की खालचा अनुक्रमांक असेल किंवा वरला अनुक्रमांक असेल, या दोघांची बेरीज किती असणार आहे, 27 असणार आहे। म्हणजे पी चा खालचा अनुक्रमांक जर आपल्याला शोधायचा असेल तर काय करावं लागेल, 27 वजा वरचा अनुक्रमांक किती आहे, पी चा 16 आहे। म्हणजे खालून जर आपण पी चा अनुक्रमांक जर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला 27 वजा 16 केल्यानंतर जे काही उत्तर येणार आहे, 7 मधून 6 गेले 1, 2 मधून 1 गेला 1, म्हणजे पी चा अनुक्रमांक किती आलेला आहे, 11 आलेला आहे। त्याचप्रमाणे आणखीन कोणताही एखादा अनुक्रमांक आपण घेऊन पाहूया, म्हणजे त्याचा खालला दिलेला असेल किंवा वरला, कोणताही व्हाईस वर्सा। ओके, म्हणजे त्यावेळेस आपल्याला त्याचा अनुक्रमांक शोधता येतो। समजा आता व्ही आहे, व्ही चा अनुक्रमांक आपला वरून 22वा आहे। ओके, व्ही चा अनुक्रमांक आता आपल्याला खालच्या बाजूने शोधायचा आहे। ओके, मग कोणतंही असेल तर त्याला काय करायचं आपल्याला, 27 वजा। ओके, आता व्ही चा वरचा अनुक्रमांक किती आहे पहा, 22 आहे। म्हणजे खालून येणारा जो काही अनुक्रमांक असणार आहे व्ही चा, तो किती असणार आहे, तो 5 असणार आहे। ओके, म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे पाहू शकतो। म्हणजे हे जर आपल्याला माहिती असेल तर म्हणजे पुढची जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं सोडवत असताना आपल्याला कमीत कमी वेळ कसा लागेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। आणि कोणताही प्रश्नासाठी कमीत कमी वेळ येण्यासाठी आपल्याला जे काही दिलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सराव करणं खूप महत्त्वाचं आहे। ओके, आणि सराव करत असताना कशा पद्धतीने सराव करायचा आहे पहा। आता हे जे काही आपण या ठिकाणी आपण प्रश्न पाहणार आहोत, या सर्व प्रश्न एकदाच पहा। हे सर्व प्रश्न काय करायचे आपल्याला, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे पहा। काय करायचंय, व्यवस्थित समजून घ्यायचे आहे आणि
त्याच्यावर आधारित अन्य जे कोणते प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपणाला जेवढं फास्ट सोडवता येईल त्या पद्धतीने सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे। आज आपण या ठिकाणी जे पुस्तक रेफर करत आहोत पहा, तर या ठिकाणी 2025 आहे NMMS नवनीत पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे। ओके, आपल्याकडेही याच पब्लिकेशनचं असेल किंवा अन्य कोणतंही असेल, ओके, तर आपणाला हा जो काही आपण व्हिडिओ पाहत आहात, तर हा व्हिडिओ आपणाला NMMS परीक्षेसाठी असेल, त्याच पद्धतीने जे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त असणार आहे। व त्याचप्रमाणे अन्य आणखीनही कोणती जर आपण एखादी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर बुद्धिमत्ता हा घटक असेल तर त्या परीक्षेसाठी सुद्धा हा घटक या ठिकाणी उपयुक्त असणार आहे। तर आता आपणाला म्हणजे काही जणांचे असे प्रश्न होते की सर आम्ही नेमकं कोणतं पुस्तक रेफर करावं, तर आपण जे काही पुस्तक बाजारातून घेतलेलं असेल तर तेच पुस्तक आपल्याजवळ राहू द्यायचं आहे। आणि जर अन्य कोणतं आणखीनही पुस्तक जर खरेदी केलेलं नसेल तर आपण नवनीत पब्लिकेशनचं पुस्तक घ्यायला काही हरकत नाही। हेच घ्यावं असं काहीही नाही, ओके, परंतु आपण जे काही प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न या पुस्तकातील आपण पाहत आहोत। आणि आपल्याकडे जर अन्य कोणत्या पब्लिकेशनचं जर बुक असेल तर ते प्रश्न आपण या प्रश्नांच्या आधारे ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण या ठिकाणी पाहूया आपली इंग्रजी अक्षरमाला व वर्णमाला त्याच्यातील प्रश्न। यामध्ये पहा, प्रश्न दिलेला आहे, पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकापैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। म्हणजे आपल्याला जे जे काही प्रश्न दिलेले असतील त्या ठिकाणी ऑप्शन नंबर न लिहिता आपल्याला तो ऑप्शन रंगवायचा असणार आहे। यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना। ओके, प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। या ठिकाणी जे काही सूचना दिलेली आहे कोणत्या प्रश्नाला दिलेली आहे, आता या ठिकाणी जी काही आपल्याला सूचना आहे ती 1 ते 3 प्रश्नासाठी असणार आहे। म्हणजे आपण जे काही या ठिकाणी माहिती पाहणार आहोत ती माहिती 1 ते 3 या प्रश्नासाठी आपल्याला सुरुवातीला पाहायची आहे। यामध्ये A ते Z या इंग्रजी अक्षरमालेत सम क्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार होते। तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नासाठी उत्तरांचा योग्य पर्याय निवडा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि सदरील हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न इसवी सन 2018च्या NMMS परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। तर यामध्ये प्रश्न काय सांगितलेला आहे की एक नवीन अक्षरमाला आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला तयार करायची आहे। याच्यातील सम क्रमांकावर जी अक्षरे आहेत ती अक्षरे वगळून आपल्याला नवीन एक अक्षरमाला तयार करायची आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, ती जी नवीन अक्षरमाला आहे ती नवीन अक्षरमाला या ठिकाणी तयार करून घ्यावी लागेल। तर पहा, या ठिकाणी सुरुवातीला A C E G I K M O Q S U W व Y अशा पद्धतीची आपली अक्षरमाला या ठिकाणी तयार होईल। म्हणजे जे प्रश्न सांगितलेला आहे त्या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला हे अक्षरमाला तयार करून घ्यावी लागेल। आता या अक्षरमालेला पहा, आपण काय करूया, जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाप्रमाणे पाहूया। याला आपल्याला अनुक्रमांक दिले तरी सुद्धा चालतील। ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13। ओके, आता जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया जेणेकरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील। प्रश्न क्रमांक 1, नवीन अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते? पहा, आता ज्या वेळेस आपल्याला
मधोमध येणारे अक्षर कोणते? आता प्रत्येक वेळेस आता या ठिकाणी आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आहेत. मग आता याचं मधोमध काय येतं? ओके, मग परत काउंटिंग करत बसायची गरज नाही. ओके, तर काय करावं लागेल पहा, एकूण आता जी काही आपली नवीन अक्षरमाला आहे, नवीन अक्षरमालेमध्ये एकूण किती अक्षर आहेत? 13 अक्षर आहेत. तर काय करायचं, मधोमध अक्षर शोधण्यासाठी जे काही या ठिकाणी किती आहेत आपल्या इथं अक्षरमालेमध्ये अक्षर 13 आहेत. तर काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे 13 ही एक विषम संख्या आहे. तर 13 मध्ये 1 मिळवायचं आहे आपल्याला. 13 अधिक 1 बरोबर 14 होतात आणि 14ची निमपट म्हणजे 14चं अर्ध आपल्याला करायचं आहे. 14चं अर्ध येतं 7. म्हणजे मधोमध येणारं जे काही अक्षर असेल ते 7व्या क्रमांकाला असणार आहे. तर 7व्या क्रमांकावरती कोणतं अक्षर आहे पहा, तर 7व्या क्रमांकावरती यम हे अक्षर आहे. जर आपण दिलेल्या पर्यायांमध्ये पाहिलं तर दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतरचा पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पहा, आता ही अक्षरमाला आपल्याला कोणकोणत्या प्रश्नासाठी उपयोगी आहे? प्रश्न क्रमांक 1 2 व 3 साठी उपयोगी आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, नवीन अक्षरमालेत 5वे 7वे 10वे आणि 12वे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? कोणकोणते सांगितलेले आहे पहा. आता ही जी नवीन आपण अक्षरमाला तयार केलेली आहे, या नवीन अक्षरमालेतील 5वे 7वे त्याच नंतर 10वे व 12वे अक्षर घेऊन यांच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो हे विचारलेलं आहे. ही जी नवीन अक्षरमाला आहे, या नवीन अक्षरमालेतील 5वं अक्षर कोणतं आहे? आय आहे. 7वं अक्षर यम आहे. 10वं अक्षर यस आहे आणि 12वं अक्षर आहे डब्ल्यू. ओके, तर याच्यापासून तयार होणारा एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला इंग्रजीचे शब्द पाठ असणं गरजेचं आहे. तर यामध्ये जर आपण या आय एम एस डब्ल्यू याच्यापासून जर एखादा शब्द तयार केला तर कोणता शब्द तयार होईल पहा आपण पण थोडासा विचार करायचा आहे काय शब्द तयार होतो तो. ओके, तर याच्यापासून तयार होणारा शब्द आहे एस डब्ल्यू आय एम. ओके, स्विम. एस डब्ल्यू आय एम स्विम हा शब्द या ठिकाणी तयार होईल. एस डब्ल्यू आय एम स्विम. ओके, आता दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 एस डब्ल्यू आय एम स्विम हा शब्द या ठिकाणी तयार झालेला दिसेल. पर्याय क्रमांक 2. आता ज्या विद्यार्थ्यांना आता हा शब्द आपल्याला थोडासा आठवत नाहीये, परीक्षेमध्ये काय होतं पहा की असे प्रश्न विचारल्यानंतर आपण कधी कधी गोंधळून जातो आणि आपल्याला तो शब्द त्या ठिकाणी आठवत नाही. अशा वेळेस काय करायचं आहे, आता ही नवीन अक्षरमाला तर आपण तयार केलेली आहे. या नवीन अक्षरमालेतील हे जे काही अक्षर आपल्याला सांगितलेले 5वं 7वं 10वं आणि 12वं अक्षर ते अक्षर आपण या ठिकाणी लिहिले आणि त्यानंतर विचारले काय की कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. अशा वेळेस जर आपल्याला तो शब्दच आठवत नसेल, तो शब्दच सापडत नसेल, अशा वेळेस काय करायचं आहे, जे काही पर्याय दिलेले आहेत पहा, तर ते पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. एक एक पर्याय आपण या ठिकाणी पाहूया. पहिला पर्याय दिलेला आहे पहा, SUMO सुमो असं सांगितलेलं आहे, परंतु दिलेल्या ह्याच्यामध्ये यू हे अक्षर आहे का, ओ हे अक्षर आहे का, नाही. म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी असणार नाही. त्यानंतरचा आपण दुसरा पर्याय पाहायचा आहे EAGS. ओके, तर ई पण याच्यामध्ये नाहीये, ए पण याच्यामध्ये नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा सुद्धा या ठिकाणी पर्याय असणार नाही. यानंतरचा पर्याय क्रमांक 3 जर आपण पाहिला तर SWIM. पहा, SWIM आपण म्हणजे जर एखाद्या वेळेस आठवत नसेल तर आपण दिलेल्या पर्यायांमध्ये सुद्धा आपण दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून सुद्धा उत्तर या ठिकाणी शोधू शकतो.
म्हणजे एखादं जर आपल्याला उत्तर येत नसेल तर वेगवेगळ्या मार्गाने ते उत्तर शोधण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 2चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. प्रश्न क्रमांक 3 यामध्ये वरील नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती? काय विचारलेलं आहे? वरील अक्षरमालेमध्ये मधोमध येणाऱ्या अक्षराच्या मधोमध येणारं अक्षर कोणतं आहे? आपलं यम हे अक्षर आहे आणि त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे समान अंतरावर असणारे अक्षर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. समान अंतरावर असणारं अक्षर. ओके, तर समान अंतरावर असणारं अक्षर पहा. आता या ठिकाणी आपण जे काही उत्तर शोधू ते उत्तर दिलेल्या पर्यायामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला जे काही उत्तर आहे ते पर्यायाच्या माध्यमातून शोधणं गरजेचं आहे, म्हणजे ते आपल्याला जास्त सोपं जातं. तर यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे पहा, ई व डब्ल्यू. ओके, तर ई पहा. आता यम या अक्षरापासून ईचा क्रमांक कितवा आहे? 1 2 3 4. ओके, आणि डब्ल्यूचा क्रमांक किती आहे पहा? 1 2 3 4 5 आहे. ओके, म्हणजे ते अक्षर असणार आहे का, म्हणजे ही जोडी असणार आहे का ई डब्ल्यू? तर पहिला पर्याय या ठिकाणी असणार नाही, ई डब्ल्यू. त्यानंतर आहे के व क्यू. ओके, के व क्यू पहा. यम पासून पहिलंच अक्षर आहे के आणि क्यू यम पासून कितवा आहे? दुसरं अक्षर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा उत्तर या ठिकाणी असणार नाही. त्यानंतरचा पुढील पर्याय जर पाहिला आपण सी व वाय. ओके, तर यम पासून पहा सी कितव्या क्रमांकावरती आहे? 1 2 3 4 5. 5व्या क्रमांकावरती सी आहे आणि वाय पहा कितव्या क्रमांकावरती आहे? 1 2 3 4 5 6. हे 6व्या क्रमांकावरती आहे, म्हणजे सी व वाय हे सुद्धा उत्तर या ठिकाणी असणार नाही. आता आपण पहिले 3 पर्याय या ठिकाणी पाहिलेले आहेत. पहिला पर्याय उत्तर नाहीये, दुसरा पर्याय नाहीये, तिसरा पर्याय नाहीये, म्हणजे निश्चितपणे आपलं उत्तर हे काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. परंतु पर्याय क्रमांक 4 आहे का नाही हे सुद्धा कन्फर्म करणं आपलं काम असणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 काय दिलेला आहे पहा, जी व यस. ओके, तर यम पासून पहा जीचा क्रमांक कितवा येतो? 1 2 3. तिसऱ्या क्रमांकावरती जी आहे व यमच्या उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर 1 2 3. तर तिसऱ्या क्रमांकावरती यस आहे, म्हणजे जी यस ही जोडी या ठिकाणी दिलेली जी अक्षरमाला आहे त्या अक्षरमालेतील मध्यभागी जो असणारा बिंदू आहे, जे अक्षर आहे त्याच्यापासून समान अंतरावर असणारी जोडी आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. ओके, या ठिकाणी आपण जे काही प्रश्न आहे ते प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन या ठिकाणी सोडवायचे आहेत पहा. यानंतरचा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे पहा, परमनंट. ओके, परमनंट या शब्दातील 3ऱ्या ते 8व्या स्थानावरील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील 5वे अक्षर कोणते असे या ठिकाणी विचारलेलं आहे. हा एक शब्द दिलेला आहे आपल्याला. कोणता शब्द दिलेला आहे पहा, PERMANENT. परमनंट हा शब्द या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि काय सांगितलेलं आहे आपल्याला पहा, की परमनंट या शब्दातील 3ऱ्या क्रमांकाचे अक्षर ते 8व्या क्रमांकाचे अक्षरापर्यंत, 3रं 4थं 5वं 6वं 7वं 8वं. ओके, 8व्या क्रमांकाचं म्हणजे या एन पर्यंतचं जे काही अक्षर आहे
या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी कोणकोणती अक्षर पाहिजेत पहा. हे आर असेल, यम असेल, ए असेल, यन असेल, ई असेल, यन असेल. या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचंय आणि त्या अक्षरामधील 5वं अक्षर कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. आता अगोदर एक आपण प्रश्न पाहिलेला होता. त्या प्रश्नामध्ये आपण उत्तर म्हणजे जर आपल्याला एखादा शब्द आठवत नसेल तर तो शब्द आपण दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून शोधलेला होता. परंतु आता या ठिकाणी आपल्याला ते शब्द शोधायचं आहे आणि शब्द शोधून त्याच्यातील 5वं अक्षर शोधायचं आहे. म्हणजे आता दिलेल्या पर्यायांमध्ये काही तो शब्द असणार नाही. तो शब्द यावेळेस आपणालाच शोधायचा आहे. पहा. ओके. मग आता यापासून कोणता शब्द तयार होऊ शकतो थोडासा विचार करायचा आहे आपण. पहा. आणि विचार केल्यानंतर आपल्याला एक शब्द या ठिकाणी सापडेल. पहा कोणता शब्द तयार होतो. तर या ठिकाणी यम ए एन एन ई आर. ओके. एम ए डबल एन ई आर मॅनर हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसेल. एम ए डबल एन ई आर मॅनर हा शब्द या 3ऱ्या ते 8व्या अक्षरांपर्यंत जे काही अक्षर आहेत त्या अक्षरांपासून हा शब्द या ठिकाणी तयार झालेला दिसेल. व याच्यातील जे काही 5वं अक्षर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. 1 2 3 4 5. तर 5वं अक्षर या ठिकाणी कोणतं आलेलं आहे पहा. तर ई हे अक्षर 5वं अक्षर आलेलं आहे. मग आता आपण जे काही उत्तर शोधलेलं आहे हे उत्तर आपल्याला दिलेल्या पर्यायांमध्ये शोधायचं आहे. या ठिकाणी पहिला पर्याय दिलेला आहे पहा यम. तर यम हे अक्षर आहे का. नाही. आपलं उत्तर काय आहे ई. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये ई हे उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया आपण. अतिशय सोपे प्रश्न आहेत. तर अशा प्रश्नांसाठी आपल्याला काय करायचं जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. आपल्या मित्राकडे अन्य कोणतं जर बुक असेल तर त्याच्यातून आपण हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 5. यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. असाच एक शब्द दिलेला आहे एफ आर ई क्यू यू ई एन सी वाय. ओके. हा शब्द दिलेला आहे पहा. कोणता शब्द आहे. एफ आर ई क्यू यू ई एन सी वाय. ओके. तर त्याला आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी. कोणता शब्द दिलेला आहे पहा फ्रिक्वेन्सी. ओके. तर तो शब्द आपण व्यवस्थित वाचायचा आहे. फ्रिक्वेन्सी. ओके. काय सांगितले पाहूया प्रश्नामध्ये. फ्रिक्वेन्सी या शब्दातील पहिल्या व 6व्या अक्षरांची जागा आपापसांत बदलली. काय सांगितलेलं आहे की फ्रिक्वेन्सी या शब्दातील पहिल्या व 6व्या अक्षरांची जागा आपापसांमध्ये बदललेली आहे. म्हणजे पहिलं अक्षर पहा. पहिलं अक्षर कुठे गेलं 6व्या अक्षराला आणि 6वं अक्षर कुठे आलेलं आहे पहिल्या अक्षराला. म्हणजेच या ठिकाणी काय होईल पहा. हा जो नवीन शब्द आहे 1 2 3 4 5 6 6व्याला काय आहे ई आहे. ओके. तर आता तो आपण या ठिकाणी तयार करून घेऊया. ई आर ई क्यू यू आणि या ई च्या जागी काय येणार आहे एफ येणार आहे पहा एन सी वाय. ओके. हा नवीन एक शब्द तयार झालेला आहे. ओके. आता त्यांची जागा बदलली असं सांगितलेलं आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे पहा आपल्याला. तर
आपापसात बदलली व त्याच क्रमाने दुसऱ्या व सातव्या अक्षरांची जागा बदलल्यावर होणाऱ्या अक्षर समूहात डावीकडून सहावे अक्षर पुढील पैकी कोणते असेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणखीन काय सांगितलेलं आहे आपल्याला की याच्यातीलच दुसरं आणि सातवं अक्षर, ओके, दुसरं आणि सातवं अक्षर। तर आता आपण काय करूया पहा, दुसरं अक्षर कोणतं आहे, आर आहे या ठिकाणी, आणि सातवं अक्षर कोणतं आहे पहा, यन आहे, ओके। यांची सुद्धा काय करायची आपल्याला जागा बदलायची आहे। म्हणजे या आर च्या जागी काय येणार आहे पहा, यन येणार आहे। आर च्या जागी काय येणार आहे, यन येणार आहे, आणि या यन च्या जागी कोणतं अक्षर येणार आहे, तर आर हे अक्षर येणार आहे, ओके। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय काय सांगितलेलं आहे, एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दातील पहिलं आणि सहाव्या अक्षरांची अदलाबदल केली। त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचंय, त्याच पद्धतीनं दुसऱ्या व सातव्या क्रमांकावर जे अक्षर आहेत त्यांची अदलाबदल करायची आहे। आणि आता काय सांगितलेलं आहे की आता जो काही शब्द तयार झालेला असेल, नवीन अक्षर समूह तयार झालेला असेल, त्याचं डावीकडून सहावे अक्षर कोणते आहे, डावीकडून सहावे अक्षर पहा। ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं आपल्या समोर हा शब्द तयार असेल, ओके, तर आपला जे काही डावा हात असेल त्या बाजूने म्हणजे डावीकडून आपल्याला या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे। तर याच्यातील सहावं अक्षर कोणतं आहे असं सांगितलंय, ओके। आता याचा विचार करायचा आहे का आपल्याला, नाही। आता जो नवीन काही अक्षर समूह या ठिकाणी तयार झालेला आहे याच्यातील सहावं अक्षर आपल्याला विचारलेलं आहे, ओके। तर पहा 1 2 3 4 5 6, तर सहावं अक्षर कोणतं आलेलं आहे आपल्या या ठिकाणी, एफ हे सहावं अक्षर या ठिकाणी आलेलं आहे पहा। आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला जर थोडस आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचला तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते पहा। आपण काय केलं, पहिलं आणि सहावं अक्षर तर बदललं, त्यानंतर कोणतं सांगितलेलं होतं, दुसरं आणि सातवं अक्षर विचारलेलं होतं, ओके। तर प्रश्न काळजीपूर्वक वाचल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली असती की आपल्याला फक्त काय सांगितलं, पहिलं आणि सहावं, आणि त्याच्या पुढे सांगितलं की दुसरं आणि सातवं। हे प्रश्न वाचला आणि पुढे काय विचारलं की डावीकडून सहावं अक्षर कोणतं आहे, डावीकडून सहावं अक्षर कोणतं आहे। म्हणजे आता पहिल्या आणि सहाव्या अक्षरांची सुरुवातीला जर आपण अदलाबदल केली त्याच वेळेस आपल्याला समजेल की डावीकडून येणारं सहावं अक्षर कोणतं असणार आहे, पहिलं असणार आहे, ओके। म्हणजे एफ हे अक्षर असणार आहे, आणि दुसऱ्या आणि सातव्या क्रमांकाच्या अक्षरांची अदलाबदल सुद्धा करण्याची आपल्याला या ठिकाणी आवश्यकता नव्हती। ते जरी नाही केलं असतं तरी पण आपलं उत्तर या ठिकाणी काय आलं असतं, एफ हे अक्षर या ठिकाणी आलं असतं। आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 एफ हे अक्षर आहे। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया, कोणता प्रश्न आहे तो। यामध्ये प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी इंग्रजी अक्षरमालेत शेवटची 10 अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर डावीकडून 19वे अक्षर कोणते असे या ठिकाणी विचारलेलं आहे पहा। आता ही जी आपली अक्षरमाला आहे, ओके, आता ही अक्षरमाला असणार आहे, ओके। आणि काय सांगितलेलं आहे की या अक्षरमालेतील शेवटची जी 10 अक्षर आहेत ही शेवटची 10 अक्षर उलट क्रमाने लिहिली, उलट क्रमाने लिहिली तर याच्यातील डावीकडून येणारं 19वे अक्षर विचारलेलं आहे आपल्याला पहा। कुणीकडून, तर हे डावीकडून 19वे अक्षर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे, 19वे अक्षर, ओके। आता पहा, हे आपण दोन्ही पद्धतीने सोडून पाहूया, ओके। सुरुवातीची मेथड काय असेल आपली पहा, तर काय करणार आपण, आता याच्यातील किती असणार आहेत, शेवटचे 10 म्हणजे अक्षरमालेमध्ये एकूण अक्षर किती आहेत, 26 अक्षर आहेत। म्हणजे 26 पैकी शेवटचे 10 म्हणजे आपल्याला 16 पर्यंत जशा
तसं आपल्याला या ठिकाणी अक्षरमाला तयार करायची आहे. पहा, ABCDEFGHIJKLMNOP. पी पर्यंत काय करायचंय पहा आपल्याला, जशाच तसं लिहायचे, 16 ला 16. आणि आता जी शेवटची 10 अक्षर आहेत त्याला आता उलट क्रमाने लिहायचंय. म्हणजे काय करावं लागेल पहा, हे झेड, वाय, एक्स, डब्ल्यू, व्ही, यू, टी, एस, आर व क्यू अशा पद्धतीनं आपली अक्षरमाला या ठिकाणी नवीन जी अक्षरमाला आहे ती तयार झालेली असेल. ओके, आता काय सांगितलेलं आहे, याच्यातील 19वे अक्षर कोणतं आहे. डावीकडून 19वे. आता डावीकडून म्हणल्यानंतर कुणीकडून असणार आहे पहा, ए पासूनच सुरुवात झालेली असणार आहे. आणि या अक्षरमालेतील 19वे अक्षर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. तर 19व्या क्रमांकावरती कोणतं अक्षर आलेलं आहे, तर 19वे अक्षर या ठिकाणी एक्स हे अक्षर आलेलं आहे. 19वे अक्षर कोणतं आहे, एक्स हे अक्षर आलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, हे जी मेहनत आहे याच्यामध्ये आपल्याला वेळ खूप जास्त लागलेला आहे. ओके, तर आपणाला काय करायचं आहे, प्रश्न तर सोडवायचे आहेत, परंतु हे सोडवत असताना त्या प्रश्नासाठी कमीत कमी वेळ कसा लागेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता हेच उत्तर आपण कशा पद्धतीने शोधू शकलो असतो पहा, आपल्याला माहिती आहे काय सांगितलंय की शेवटची 10 अक्षर तेवढं आपल्याला उलट क्रमाने लिहायचं. आणि काय आणखीन एक काय सांगितलेलं आहे की डावीकडून 19वे अक्षर कोणतं आहे, डावीकडून. तर आपल्याकडे जी अक्षरमाला या ठिकाणी आहे, या अक्षरमालेमध्ये आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे की 16 पर्यंत सेम आहे आणि डावीकडून 19वे अक्षर विचारले. आता हे 16 आहे पहा. ओके, आता ही नवीन अक्षरमाला तयार करण्याच्या ऐवजी आपण हेच अक्षर काय आहेत, शेवटची 10 उलट, म्हणजे हे 16 म्हणजे 17 18 19. 19वे कोणतं आलं असतं, एक्स हे अक्षर 19वे आलं असतं. म्हणजे आपणाला हे पूर्ण एवढी अक्षरमाला नवीन तयार करण्याची आवश्यकता पडली नसती. आपला जो वेळ आहे तो वेळ या ठिकाणी वाचलेला असता. ओके, तर पहा, म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये आपणाला जेवढं जास्तीत जास्त वेळ वाचवता येईल तेवढा वेळ वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे, पर्याय क्रमांक आपलं उत्तर राहिलेलं आहे पहा. तर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 एक्स. ओके, यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया पहा. प्रश्न क्रमांक 7. इंग्रजी अक्षरमालेतील विषम क्रमांकाची सर्व अक्षरे गाळली तर उजवीकडून 10वे अक्षर कोणते असं विचारलेलं आहे. पहा, आता काय सांगितलेलं आहे आपल्याला की विषम अक्षर जर आपण वगळली, ओके, विषम अक्षर वगळल्याच्या नंतर काय सांगितलेलं आहे की उजवीकडून 10वे अक्षर कोणते. उजवीकडून म्हणल्यानंतर कोणीकडून येणार आहे, या साईडनं मोजावं लागेल पहा. ओके, तर सुरुवातीला आता काय करूया आपण, विषम अक्षर वगळून एक सुरुवातीला अक्षरमाला तयार करूया पहा. ओके, म्हणजे प्रत्येक उत्तर आपण 2 पद्धतीने पाहणार आहोत. एक सोडून पाहणार आहोत आणि ट्रिक्सच्या माध्यमातून सुद्धा आपण हे उत्तर कसं शोधू शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला पहा, जे विषम क्रमांकाचे अक्षर आहेत ते आपल्याला वगळायचे. म्हणजे काय येईल पहा, जी आपली नवीन अक्षरमाला तयार होईल, बी, डी, एफ, एच, जे, एल, एन, पी, आर, टी, व्ही, एक्स आणि झेड ही आपली नवीन अक्षरमाला तयार झालेली असणार आहे. आणि आता या नवीन अक्षरमालेतील आपल्याला काय करायचं आहे, 10वं अक्षर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. कितवं अक्षर शोधायचं आहे, 10वं अक्षर. उजवीकडून 10वं अक्षर. उजवीकडून म्हणजे झेड पासून आपल्याला सुरुवात करावी लागेल पहा.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर 10वं अक्षर आपलं कोणतं आलं पहा, एच हे अक्षर 10वं आलेलं आहे. एच हे अक्षर काय आलेलं आहे, 10वं आलेलं आहे. तर पहा आता या प्रश्नाचं उत्तर आणखी वेगळ्या पद्धतीने आपण कसं शोधू शकतो. तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट कळालेली असेल, अशाच पद्धतीचा एक प्रश्न या अगोदर आपण सोडवलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण समस्थानांची जी अक्षर आहे ती आपण वगळलेली होती. ओके, तर जे काही आता आपण समस्थानचं असेल किंवा विषमस्थानचं अक्षर असेल हे वगळल्याच्या नंतर जी नवीन अक्षरमाला तयार होते त्या नवीन अक्षरमालेमध्ये एकूण अक्षर किती असणार आहेत पहा. तर एकूण अक्षरांची संख्या किती आहे, 13 अक्षर असणार आहेत. ओके, आणि आपल्याला विचारले काय, उजवीकडून 10वं अक्षर, उजवीकडून 10वं अक्षर, उजवीकडून 10वं असणारं अक्षर हे काय असेल पहा. डावीकडून जर आपण मोजलं तर ते डावीकडून येणारं अक्षर किती असेल, उजवीकडून 10वं म्हणजे डावीकडून ते 4थं अक्षर असणार आहे. किती अक्षर असणार आहे, 4थं अक्षर असणार आहे. विचारलंय 10वं म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, 13 वजा किती करायचं, 13 वजा. ओके, 13 वजा किती करावं लागेल पहा. विचारलंय 10वं म्हणजे आपण वजा म्हणजे 9 करायचं आहे. ओके, 13 मधून 9 वजा केले तर आपलं उत्तर काय येईल, 4 हे येईल. म्हणजे आता या ठिकाणी हे अक्षर मला तयार करण्याच्या ऐवजी आपण काय केलं असतं पहा. एक पहिला पर्याय आपण काय केला असता की याच्यातून डावीकडून 4थं येणारं अक्षर पहा, दुसरं 4थं 6वं आणि हे 8वं म्हणजेच 4थं आलं असतं. ते किती आलं असतं, 4थं. डावीकडून 4थं म्हणजे कोणतं आलं असतं, एच हे अक्षर आलं असतं. ही एक आपण पद्धत आपण शोधू शकलो असतो, म्हणजे सर्वात फास्ट आपण हे उत्तर शोधू शकलो असतो. किंवा आणखीन एक ट्रिक कोणती असणार आहे की या ठिकाणी आपण इथेच पाहिलं असतं, हे म्हणजे जे क्रमांक आहेत यांचे या अक्षरमालेतील हे 1 2 3 4 5 6 7 8 9 व 10. तर 10वं उजवीकडून 10वं अक्षर कोणतं आलं असतं, एच हे अक्षर आलं असतं. ओके, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपण हे उत्तर शोधू शकतो. पण याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. जोपर्यंत सराव होणार नाही तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने उत्तर शोधता येणार नाही. संपूर्ण भाग हा आपल्याला अतिशय सोपा आहे, फक्त याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. सराव खूप महत्वाचा असतो. ओके, यानंतरचा पुढील प्रश्न 8 ते 10 साठी या ठिकाणी सूचना दिलेली आहे. म्हणजे आता जे काही प्रश्न असतील या 8 ते 10 साठी एक सूचना या ठिकाणी दिलेली आहे. पहा, ए ते झेड ही इंग्रजी अक्षरमाला ए बरोबर 1, बी बरोबर 3, सी बरोबर 5, डी बरोबर 7 याप्रमाणे लिहिली तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि सदरचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न इसवी सन 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. काय सांगितलेलं आहे, आता ही एक नवीन अक्षरमाला आहे आपल्याला सांगितलेलं आहे आणि या अक्षरमालेला काय करायला सांगितलेलं आहे की ए बरोबर 1 असणार आहे, बी बरोबर 3 असणार आहे. ओके, तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, ती नवीन अक्षरमाला या ठिकाणी तयार करून घ्यावी लागेल. त्यानंतर आपण हे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहूया. पहा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ओके, आता ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे 1 3 5 7 अशा पद्धतीने त्यांना आपण अनुक्रमांक देऊन घ्यायचा आहे. पहा, ओके, 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 35 37 39
41, 43, 45, 47, 49, 51. ओके, एकदाची आपली नवीन अक्षरमाला या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं सांगितलेली आहे त्या पद्धतीनं. आता तुम्ही म्हणाल सर याला तर खूप वेळ लागला, तुम्हाला सुद्धा दम लागलेला आहे. ओके, तर सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरी पद्धत सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ट्रिक्सच्या माध्यमातून कमीत कमी वेळ कसा लागेल यासाठी सुद्धा आपण पाहणार आहोत. आता पाहूया नेमके प्रश्न काय विचारलेले आहेत याच्यावर आधारित. प्रश्न क्रमांक 8 काय सांगितलेलं आहे, 29 व 37 अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते आहे. ओके, 8वा प्रश्न काय सांगितलेला आहे, 29 व 37 अक्षराच्या मधोमध येणारं अक्षर कोणतं आहे. ओके, तर 29वं अक्षर कोणतं आहे पहा, ओ. आणि की तुम्ही विचारले 37वंच आहे पहा, आणि 37वं अक्षर आहे यस. यांच्या मधोमध येणारं अक्षर. आता यांच्यामध्ये किती अक्षर आहेत पहा, ओ आणि यसच्या मध्ये 1 2 3. ओके, म्हणजे मधलं अक्षर येणार कोणतं असणार आहे, क्यू हे अक्षर असणार आहे. कोणतं, क्यू हे अक्षर असणार आहे. आता दिलेल्या पर्यायांमध्ये कोणतं आहे पहा, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. ओके, 8व्याचं किती आहे पहा, पर्याय क्रमांक 3 क्यू हे अक्षर आपलं उत्तर असणार आहे. ओके, हे आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. 29वं अक्षर आणि 37वं अक्षर त्याच्या मधलं अक्षर. त्यानंतर 9वा प्रश्न सांगितलेला आहे पहा की 39, 27. ओके, 9वा प्रश्न काय सांगितले, 39, त्यानंतर 27, 11 व 29. ओके, 29 अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल असं विचारलेलं आहे. ओके, आता हे अक्षर घ्यायचे 39, 27, 11 व 29. ओके, 39वं अक्षर कोणतं आहे पहा, टी आहे. त्यानंतर 27वं अक्षर कोणतं आहे, यन आहे. ओके, 11वं अक्षर कोणतं आहे, यफ आहे. आणि 29वं अक्षर आहे ओ. ओके, ओ हे अक्षर आहे. ओके, आणि याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे असं सांगितलेलं आहे आपल्याला. ओके, तर याच्यापासून कोणता तयार होणारा शब्द कोणता आहे पहा, तर एफ ओ एन टी फॉन्ट हा शब्द या ठिकाणी तयार झालेला दिसेल. ओके, आता याच्यापासून तयार होणार अर्थपूर्ण शब्द विचारलाय. आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये सुद्धा आपण हे उत्तर शोधू शकतो. एक एक पर्याय सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. पहिला पर्याय दिलेला आहे KING. ओके, याच्यामध्ये के आहे का, नाही, म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी उत्तर असणार नाही. दुसरा पर्याय पहा, FONT. आहेत का हे शब्द, FONT आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे. ओके, तर याचं उत्तर काय आहे पहा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. आणि 10वा प्रश्न. ओके, हो, आणखीन आपल्याला याचं जे शॉर्टकट आहे ते शॉर्टकट पाहायचं आहे. ओके, तर 10वा प्रश्न काय दिलेला आहे पहा, OE. ओके, 10व्यामध्ये काही अक्षरं दिलेली आहेत आपल्याला पहा, O, E, Y, N आणि J. ओके, हे अक्षर या ठिकाणी दिलेली आहेत. आणि काय सांगितलेलं आहे पहा, या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक कोणता येईल. ओके, हे अक्षर दिलेली आहेत पहा, आणि या अक्षरांचा पासून एक शब्द तयार करायचा आहे, एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. ओके, आणि या अर्थपूर्ण शब्दापासून आपला विचारलंय की त्याच्या मधोमध येणारं अक्षर
कोणतं आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. आता हे जे अक्षरे दिलेली आहेत पहा, ओके, या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होतो हे माहिती असणं गरजेचं आहे. आता हे दिलेल्या पर्यायांमध्ये याचं काही उत्तर असणार आहे का? नाही. तो शब्द अगोदर आपल्याला शोधणं गरजेचं आहे. आणि तो शब्द कोणता तयार होतो पहा या ठिकाणी, तर ENJOY, ENJOY कोणता शब्द तयार झाला पहा? एन्जॉय. कोणता शब्द आहे? एन्जॉय. ओके, तर यामध्ये पहा एन्जॉय करत करत आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे. आणि याच्या मध्यभागी येणारं अक्षर कोणतं आहे असं विचारलेलं आहे या शब्दातील. तर या शब्दामध्ये एकूण किती अक्षर आहेत पहा? 5 अक्षर आहेत. 1 2 3 4 5. आणि या 5 पैकी मधोमध्ये येणारं अक्षर कोणतं असणार? तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर हे मधोमध्ये असेल. म्हणजे 1 2 3. तर तिसऱ्या क्रमांकावरती कोणतं अक्षर आलेलं आहे पहा? जे हे अक्षर आलेलं आहे. कोणतं? जे हे अक्षर. आणि दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण ओके, मधोमध येणारं अक्षर जे आहे. ओके, आणि विचारले काय पहा आपणाला, जे की मधोमध येणारं अक्षर आहे त्या अक्षराचा क्रमांक कोणता येईल असं विचारलेलं आहे. म्हणजे आता जेचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण म्हणजे हे पाहिलं तर जेचा अनुक्रमांक किती आलेला आहे नवीन अक्षरमालेनुसार? 19वा आलेला आहे. पहा किती आलेला आहे? 19वा अनुक्रमांक या ठिकाणी आलेला आहे. ओके, आता हे आपण काय केलं? ओके, जेचा क्रमांक किती आहे? 19वा. आणि दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे. आता प्रश्न असा आहे की आता शॉर्टकट कशा पद्धतीने हे उत्तर शोधायचं आहे ते. ओके, आता पहा काय सांगितलेलं आहे आपल्याला की अशा पद्धतीनं ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 3 आहे, सी बरोबर 5 आहे, डी बरोबर 7 आहे. म्हणजे एक सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी कळालेला असेल. ओके, तर ही जी अक्षरमाला आहे, अक्षरमाला तयार न करता आपण हे उत्तर कशा पद्धतीने शोधू शकतो हे आपल्याला सुरुवातीला पाहायचंय. कशा पद्धतीने उत्तर शोधू शकणार आहोत पहा की याचे अनुक्रमांक आपल्याला माहिती आहेत. ओके, काही याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही साम्य आहे का हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. ओके, एक काय करावं लागेल पहा की बीचा अनुक्रमांक किती सांगितलेला आहे? 3 सांगितलेला आहे. ओके, परंतु रिअल मध्ये कोणता आहे? बीचा अनुक्रमांक 2 आहे. आणि 2च्या अगोदरचा अंक कोणता आहे? 1 आहे. त्यांची बेरीज करायची आहे. 2 अधिक 1 किती आलेला आहे? 3 आलेला आहे. पहा म्हणजे बीचा अनुक्रमांक 3 आहे. ओके, मग त्याच पद्धतीनं म्हणजे आपण या ठिकाणी ट्रिक कोणती वापरणार आहोत की जे काही अक्षर आहेत त्या अक्षरांचा जो आपला रेग्युलर अनुक्रमांक आहे त्याच्या अगोदरचा जो अनुक्रमांक असेल तो त्याच्यामध्ये मिळवायचा आहे. म्हणजे नवीन जे अक्षरमाला होईल त्या नवीन अक्षरमालेतील त्या अक्षराचा तो अनुक्रमांक असणार आहे. फॉर एक्झाम्पल एक आपण पाहूया पी. ओके, पीचा अनुक्रमांक किती दिलेला आहे पहा? 16 दिलेला आहे. ओके, आपल्याला माहिती आहे का आता नवीन अक्षरमालेमध्ये पीचा अनुक्रमांक किती आहे? नाही. तर पीचा अनुक्रमांक 16 आहे आणि 16च्या अगोदरचा अनुक्रमांक किती कोणता असणार आहे? 15 असणार आहे. म्हणजे 16 अधिक 15, 16 अधिक 15 किती असेल? 31 असणार आहे. म्हणजे नवीन अक्षर मला तयार न करता सुद्धा आपण या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी शोधू शकणार आहोत. ओके, त्यानंतर समजा आपण डब्ल्यू घेतलं 23 आहे. ओके, डब्ल्यूचा अनुक्रमांक किती आहे आपला रेग्युलरचा? 23 आहे. त्याच्या आणि नवीन अक्षरमालेमध्ये किती असेल? त्याच्या अगोदरचा एक म्हणजे 23च्या अगोदर काय असेल? 22 असेल. 23 आणि 22 किती येतील? 45 येईल. पहा आहे का डब्ल्यूचा? ओके, तर त्या पद्धतीने सुद्धा आपण हे उत्तर या ठिकाणी शोधू शकतो. ओके, आणि त्यानंतर हे जे पर्याय आहेत म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्नांची उत्तरं आपण हे नवीन अक्षरमाला तयार न करता सुद्धा हे उत्तर शोधू शकतो. आपण ट्राय करायचं आहे आणि ट्राय करून ओके जर आपल्याला उत्तर येत असतील, ओके आपल्याला समजत असेल की ट्रिक्सच्या माध्यमातून आपण हे उत्तर कसं शोधू शकतो तर तुम्ही मला कमेंट करून सुद्धा या ठिकाणी सांगू शकता की कोणती पद्धत आपल्याला छान वाटते, कोणती पद्धत सोपी वाटते ते तुम्ही मला कमेंट करून सुद्धा या ठिकाणी सांगू शकता.
यानंतरचा प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज ही ए पासून एफ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांच्या बेरजेच्या किती पट आहे असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. काय काय सांगितलेलं आहे पहा आपल्याला या ठिकाणी की इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज. कोणकोणत्या? एच पासून एम पर्यंतच्या अनुक्रमांकांची बेरीज. पहा, एच पासून एम पर्यंतच्या अनुक्रमांकांची काय करायचं आहे आपल्याला? बेरीज करायची आहे. आता ज्यावेळेस आपल्याला ही बेरीज करायला सांगितलेली असते एच पासून एम पर्यंतच्या अनुक्रमांकांची बेरीज, त्यावेळेस कशा पद्धतीने बेरीज करायची आहे पहा. थोडंसं आपण ट्रिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी बेरीज जर केली तर आपल्याला थोडंसं सोपं जाणार आहे. पहा काय करायचं असतं, ज्या वेळेस ज्या अंकापासून या अंकापर्यंतच्या अंकांची बेरीज जर करायला सांगितलेली असेल तर सुरुवातीचा अंक आणि शेवटचा अंक या दोघांची बेरीज करायची आहे. म्हणजे काय करावं लागेल पहा आपल्याला, 8 अधिक 13, 8 अधिक 13 बरोबर 21. त्यानंतर पहा 9 व 12. ओके, 9 अधिक 12 बरोबर 21 आणि शेवटी 10 अधिक 11 यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. ही बेरीज किती येणार आहे? 21. ओके. मग आता पहा 21 ही बेरीज किती वेळा आलेली आहे? 3 वेळा आलेली आहे. म्हणजे आता आपण काय करणार आहोत, 21 गुणिले 3 बरोबर 21 3 63. ओके, म्हणजे एच पासून एम पर्यंतच्या जे अक्षर आहेत त्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज किती येत आहे? 63 येत आहे. किती आहे बेरीज? ही 63 आहे. आणखीन आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, ए पासून एफ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज करायला सांगितलेली आहे. ए पासून एफ पर्यंतचे याही ठिकाणी असंच करायचंय पहा. ए पासून एफ म्हणजे काय दिलेलं आहे पहा, 1 अधिक 6 बरोबर 7. त्यानंतर पहा 2 अधिक 5, 2 अधिक 5 बरोबर 7 आणि 3 अधिक 4, 3 अधिक 4 बरोबर 7. ओके, आणि याच्यानंतर 7 ही बेरीज किती वेळा आलेली आहे? 3 वेळा आलेली आहे. म्हणून काय करावं लागेल आपल्याला पहा, 7 गुणिले 3 बरोबर 21. 7 त्रिक 21. ओके, आता काय प्रश्न विचारलेला आहे तो परत एक वेळेस आपण या ठिकाणी वाचूया. पहा, इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज ही ए पासून एफ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांच्या बेरजेच्या किती पट आहे? म्हणजे ही जी बेरीज आहे ही बेरीज यांच्या किती पट आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांची बेरीज ही ए पासून एफ पर्यंतच्या अनुक्रमांकांच्या अक्षरांच्या बेरजेच्या किती पट आहे? ओके, पट ज्या वेळेस आपल्याला पट काढायची असते त्या वेळेस आपल्याला काय करावं लागतं? भागाकार करावा लागतो. कुणाची पट काढायची आहे तर या ठिकाणी हे 63/21 जी बेरीज आलेली आहे ते. आता यांची पट किती येणार आहे? 21 1 21, 21 3 63. म्हणजे किती पट आलेली आहे? ही 3 पट आलेली आहे. 3 पट. ओके, 3 पट हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता हे जे काही आपण उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे, आता काही विद्यार्थी म्हणतील असं न करता डायरेक्ट या अनुक्रमांकांची बेरीज केली आपण, 8 अधिक 9 अधिक 10 अधिक 11 अधिक 12 अधिक 13. ओके, तर त्याही पद्धतीने आपण उत्तर या ठिकाणी शोधू शकणार आहोत. परंतु या ठिकाणी जो काही लागणारा वेळ आहे
तो वेळ थोडासा आपल्याला जास्त वेळ लागेल. आणि या पद्धतीने जर आपण सोडवलं तर आपला वेळ तर कमी लागेल आणि उत्तर आपलं ॲक्युरेट येण्याचे चान्सेस हे जास्त असणार आहेत. आपल्याला ज्या पद्धतीनं सोपं जाणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं असणार आहे. तर आता हे आपल्याला समजण्यासाठी आपण काय केलेलं आहे की आपण ही प्रोसेस नेमकी काय केलेली आहे यासाठी आपण काय केलेलं आहे की हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके, तर हे न लिहिता सुद्धा आपण ही सर्व प्रोसेस आपल्या मनामध्ये करून हे उत्तर शोधू शकतो. तर प्रश्न क्रमांक 11चं जे उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 3 असणार, सॉरी पर्याय क्रमांक 2 असणार आहे, तिप्पट. ओके, 3 पट पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी असेल. यानंतरचा प्रश्न क्रमांक 12 काय सांगितलेला आहे पहा. प्रश्न क्रमांक 12 मध्ये यामध्ये अक्षरमालेतील सुरुवातीपासून 1, 3, 5, 12, 19 या क्रमांकावर असलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते असं या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा कोणकोणती अक्षरं सांगितलेली आहेत, म्हणजे कोणकोणत्या क्रमांकाची अक्षरं सांगितलेली आहेत आपल्याला. 1, 3, 5, 12 आणि 19. ओके, या अनुक्रमांकाची अक्षरे सुरुवातीला आपल्याला घ्यावी लागतील. 1 ला काय आहे पहा, ए आहे. 3 ला काय आहे, सी. 5 ला ई. त्यानंतर 12 ला काय आहे पहा, यल. आणि 19 ला आहे यस. ओके, तर याच्यापासून सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. कोणकोणते अक्षर आलेली आहेत पहा आपली, ए, सी, ई, यल, यस. ओके, तर यापासून जो काही अर्थपूर्ण शब्द तयार होईल, कोणता शब्द तयार होईल पहा. थोडस आपण पण प्रयत्न करायचा आहे की नेमका कोणता शब्द तयार होईल. ओके, पहा अगदी बरोबर आहे. आपण जो काही विचार केलेला आहे तो कोणता आहे, तर यापासून जो काही शब्द तयार होईल, यस, सी, ए, यल, ई. ओके, कोणता शब्द तयार झालेला आहे पहा, स्केल. यस, सी, ए, यल, ई. स्केल हा शब्द या ठिकाणी तयार होईल. आणि प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की जो काही शब्द तयार होईल त्या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते असं विचारलेलं आहे. डावीकडून म्हणजे यस पासून सुरुवात करावी लागेल आणि चौथं जे अक्षर असेल 1, 2, 3, 4, तर चौथं अक्षर कोणतं आहे, यल हे अक्षर चौथं असणार आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 यल हे अक्षर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. पहा या ठिकाणी म्हणजे कोणताही प्रश्न असेल त्याच्यामध्ये आपल्याला जे सांगितलेलं आहे ते सुरुवातीला लिहिणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपले जे काही उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी शोधावं लागेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13 यामध्ये पहा. एस, डी, ई, एस, आर या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर कोणते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, तर सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला, जी अक्षरं दिलेली आहेत ती या ठिकाणी लिहावी लागतील. पहा, एस, डी, ई, त्यानंतर पहा यस, आर. ओके, काय दिलेलं आहे, एस, डी, ई, एस, आर. ओके, एकूण अक्षर किती आहेत, 5 अक्षर दिलेली आहेत. 1, 2, 3, 4, 5 अक्षर दिलेली आहेत आणि याही ठिकाणी आपल्याला शब्द तयार करायचा आहे. ओके, कोणता शब्द येईल पहा, कमेंट करून सुद्धा सांगू शकता तुम्ही कोणता आलेला आहे. ओके, अगदी बरोबर आहे. पहा, जो काही आपण या ठिकाणी शब्द तयार केलेला आहे
तो अगदी बरोबर आहे. कोणता शब्द असणार आहे या ठिकाणी? DRESS, ड्रेस हा शब्द असणार आहे. DRESS, ड्रेस हा शब्द असेल. आणि विचारलेलं काय आहे? उजवीकडून चौथे अक्षर कोणते? उजवीकडून म्हणजे सुरुवात कोणाकडून करावं लागेल? यस पासून सुरुवात करावी लागेल. 1, 2, 3, 4. तर चौथ्या क्रमांकाला कोणतं अक्षर आलेलं आहे? पहा, आर हे अक्षर आलेलं आहे. आणि दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर आरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा पुढील प्रश्न. तर पुढचा जो काही प्रश्न आहे तर पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. प्रश्न क्रमांक 14 व 15 साठी या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. म्हणजे ती सूचना आपणाला त्या प्रश्नापुरती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फक्त प्रश्न क्रमांक 14 साठीच आपण त्या सूचनेचा उपयोग केला आणि 15 साठी जर उपयोग नाही केला तर त्यामध्ये आपलं म्हणजे जे काही उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी चुकू शकणार आहे. त्यामुळं प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 14 व 15 साठी या ठिकाणी सूचना आहे. ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेतील मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकांची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमालिका तयार केली आहे. तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य पर्याय निवडा. ओके, आता काय सांगितलंय आपल्याला की ही जी अक्षरमाला आहे या अक्षरमालेतील मूळ संख्या असलेले जे काही अक्षर आहेत, मूळ संख्या असलेली जे अक्षर आहेत ते अक्षरे वगळून एक अक्षरमाला तयार केलेली आहे. पहा, आता आपली जी काय अक्षरमाला आहे या अक्षरमालेमध्ये एकूण 1 ते 26 पर्यंतची मूळाक्षरे आहेत. म्हणजे सॉरी 1 ते 26 पर्यंतची अक्षरे आहेत. मग आता त्याच्यामध्ये 1 ते 26 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की 1 ते 26 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत त्या 2, त्यानंतर 3, 5, 7, त्यानंतर आहे 11, त्यानंतर 13 आणि 17, 19, 23 या मूळ संख्या आहेत. 1 ते 26 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 29 या मूळ संख्या आहेत. आणि हे वगळून आपल्याला एक नवीन अक्षरमाला या ठिकाणी तयार करायला सांगितलेली आहे. आपल्याला ज्यावेळेस अक्षरमाला तयार करायला सांगितलेली असेल त्यावेळेस काय करायचं असतं पहा, की आता हे वगळून लिहित असताना मात्र अडचण काय होते आपल्याला की प्रत्येक वेळेस ते अक्षर मोजत राहावी लागते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, त्यासाठी कोणती ट्रिक यूज करायचे पहा आपल्याला की सुरुवातीपासून ए पासून झेड पर्यंतची अक्षरे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. ओके, आता आपल्याकडे ही जी मूळ आपली वर्णमाला आहे, अक्षरमाला आहे, ती अशीच राहणार आहे. आणि आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये आता पहा 2 नंबरला काय आहे? बी आहे. तर मी काय करेन, आपल्याकडे इरेजर असेल, माझ्याकडे डस्टर आहे. ओके, तर ते खोडायचे 2 नंबर. पुन्हा 3 नंबर खोडून टाका. त्यानंतर 5 नंबरला काय आहे? ई आहे, खोडून टाका. 7 नंबरला जी आहे, 7 नंबर जी खोडून टाका. त्यानंतर पहा 11 नंबर, 11ला के आहे, ते काढून टाका. 11 नंतर आहे 13 एम, 17 क्यू, 19 एस आणि
23 ला काय आहे W. ओके, म्हणजे पहा आता या ठिकाणी हे आपल्याला सोपं झालेलं आहे की जी नवीन अक्षर मला तयार करायची होती ती नवीन अक्षर मला आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. आता प्रश्न काय विचारलेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. प्रश्न क्रमांक 14, नवीन अक्षरमालेत H व T या अक्षरांच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? कोणकोणते अक्षर सांगितलेले आहेत पहा. H व T, H व T यांच्या मध्यभागी कोणतं अक्षर येईल? तर H या ठिकाणी आहे आणि T या ठिकाणी आहे. ओके, तर हे H आणि T. आता काय करावं लागेल, मध्यभागी येणारं अक्षर विचारलेलं आहे त्यामुळे काय करायचं आपल्याला की याच्यामध्ये एकूण किती अक्षरे आहेत, H आणि T च्या मध्ये किती अक्षरे आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 अक्षर आहेत. म्हणजे मध्यभागी येणारं अक्षर कोणतं असेल, चौथ्या क्रमांकाचं अक्षर हे मध्यभागी येणारं असेल. म्हणजे पहा 1 2 3 4 मध्यभागी असलेलं अक्षर कोणतं आहे, N आहे. कोणतं आहे, N आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर N हे पर्याय क्रमांक 2 ला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 चं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, उजवीकडून 11व्या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते असं सांगितलेलं आहे पहा. आता काय करायचंय, उजवीकडून 11वं अक्षर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. जी की आता नवीन आपली अक्षरमाला तयार झालेली आहे त्याच्यातील उजवीकडून 11वे अक्षर पहा. उजवीकडून म्हणजे कुणीकडून स्टार्ट करावं लागेल, Z पासून सुरुवात करावी लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर 11वं अक्षर कोणतं आलं पहा, आपलं उजवीकडून 11वं अक्षर L आलेलं आहे. आणखी काय सांगितलेलं आहे पुढे की उजवीकडील 5वे अक्षर कोणते. आता हे जे अक्षर आलेलं आहे या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते. ओके, आता उजवीकडील 5वे अक्षर, आता आलेलं अक्षर कोणतं आहे, L. आता L च्या उजवीकडे सांगितलंय. आता L च्या उजवीकडे म्हणजे कुणीकडे जावं लागेल, इकडे जायचंय पहा आपल्याला. ओके, उजवी बाजू. आणि डावी विचारलं असतं तर इकडे गेलो असतो आपण. ओके, म्हणजे आता याच्या उजवीकडील म्हणजे L च्या उजवीकडील 5वे अक्षर 1 2 3 4 5. तर L च्या उजवीकडील 5वं अक्षर कोणतं आलेलं आहे, T हे अक्षर या ठिकाणी आपलं आलेलं आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 T हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक 3. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 14 व 15 साठीच या ठिकाणी ही नवीन अक्षरमाला या ठिकाणी तयार करायची होती पहा. ओके, यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 व 17 साठी आता या ठिकाणी आणखी एक सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 17. ओके, यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 16 व 17 साठी सूचना SOCMTU या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर पुढील प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे आपल्याला. आणि सदरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न इसवी सन 2020 च्या NMS परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर सुरुवातीला जे अक्षर दिलेली आहेत ते अक्षर आपण या ठिकाणी लिहून घेऊया पहा. SOCMTU. ओके, तर ही अक्षर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत पहा. SOCMTU. ओके, आणि याच्यापासून काय करायचं आहे आपल्याला, एक सुरुवातीला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे पहा. ओके, तर या ठिकाणी एक कोणता शब्द तयार होतो पहा. ओके, CU
CUSTOM. ओके, एक कस्टम हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसेल. कोणता? CUSTOM, कस्टम. ओके, आणि ज्यावेळेस हा प्रश्न पाहत असताना काही विद्यार्थ्यांनी असा पण तयार केलेला असेल पहा. ओके, COSTUM. ओके, कॉस्ट्यूम. ओके, तर कॉस्ट्यूमचं स्पेलिंग पहा व्यवस्थित. ओके, काय आहे काय नाही. ओके, त्यानुसारच आपणाला समजेल की नेमकं दोघांपैकी कोणता शब्द तयार होत होतो. तर या ठिकाणी कस्टम हा शब्द या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. CUSTOM, कस्टम. ओके, आता जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. कोणता प्रश्न विचारलेला आहे पहा, की त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी अक्षर मालेत कितव्या क्रमांकावर येते. पहा, आता हा जो काही आपण या ठिकाणी शब्द तयार केलेला आहे याच्यातील तिसरं अक्षर, ओके, या शब्दातील तिसरं जे अक्षर आहे, तिसरं अक्षर कोणतं आलेलं आहे पहा, यस हे अक्षर आलेलं आहे. हे यसचा आपली जी अक्षरमाला आहे त्या अक्षरमालेमध्ये त्याचा अनुक्रमांक कितवा आहे. तर यसचा अनुक्रमांक किती आहे पहा, 19 आहे. यसचा अनुक्रमांक किती आहे, 19 आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे, 19. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. या शब्दातील शेवटचे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते. ओके, तर पहा कस्टम. ओके, कस्टम मध्ये आपलं जे शेवटचं अक्षर आलेलं आहे तर शेवटचं अक्षर किती आलेलं, कोणतं आलेलं आहे, यम हे अक्षर आलेलं आहे. आणि दिलेल्या वर्णमालेमध्ये म्हणजे आपली जी काही रेग्युलर वर्णमाला आहे, अक्षरमाला आहे, त्याच्यामध्ये त्याचा अनुक्रमांक कितवा आहे, तर तो यमचा कितवा आहे, 13वा अनुक्रमांक आहे पहा. आणि दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर यम चा 13वा असा अनुक्रमांक असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. जर मुळाक्षरे उलट क्रमाने लिहिली, जर मुळाक्षरे उलट क्रमाने लिहिली आणि बी पासून सुरू करून प्रत्येक एकाआड एक अक्षर काढून टाकले, प्रत्येक एकाआड एक अक्षर काढून टाकले तर सर्वात मध्यभागी येणारे अक्षर कोणते, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. आता एक सुरुवातीला आपण काय करूया की जो काही प्रश्न सांगितलेला आहे तो प्रश्नाप्रमाणे जे काही नवीन अक्षरमाला असेल ती नवीन अक्षरमाला या ठिकाणी तयार करूया. ओके, ज्याही वेळेस पहा, जर मुळाक्षरे उलट क्रमाने लिहिली आणि बी पासून सुरुवात करून एकाआड एक अक्षर काढून टाकले असं सांगितलेलं आहे. म्हणजे आता जी अक्षरमाला आहे ती अक्षरमाला आपल्याला काय करायचं आहे, उलट लिहायचं आहे. ओके, उलट लिहूया पहा आपण. Z Y X W V U T S R Q P O N M L K J I H G F E B C B A अशा पद्धतीने पहा. ओके, तर ही जी
नवीन अक्षरमाला आहे ती नवीन अक्षरमाला अशी उलट लिहायला सांगितलेली होती आपणाला. आणि नंतर काय सांगितलेलं आहे पहा आपणाला, की बी पासून सुरुवात करून एका आड एक येणारे जे काही अक्षर आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. ओके, कुठून सुरुवात करायची आहे, बी पासून सुरुवात करायची. म्हणजे बी, डी, एफ, एच, जे, एल, एन, पी, आर, एस, व्ही, एक्स आणि झेड. आता ही नवीन अक्षरमाला आपली या ठिकाणी तयार झालेली आहे पहा. ओके, एक आड एक जी काही अक्षर होती ती एक आड एक आलेली अक्षर आपण काय केलेली आहेत, खोडून टाकलेली आहेत. आता काय विचारलेलं आहे, तर सर्वात मध्यभागी येणारे अक्षर कोणते असं विचारलेलं आहे. तर मध्यभागी म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला की नेमकं अक्षर किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी मोजावी लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. एकूण किती अक्षरं राहिलेली आहेत नवीन वर्णमालेमध्ये, 13 अक्षरं राहिलेली आहेत. आता मध्यभागी येणारं अक्षर कोणतं असणार आहे, 13 अधिक 1 बरोबर 14 आणि 14 भागिले 2 जर केलं तर 7, म्हणजे 7व्या क्रमांकाचं अक्षर हे मध्यभागी असणार आहे. आणि 7व्या क्रमांकाला कोणतं अक्षर आहे पहा, यम हे अक्षर मध्यभागी आहे. म्हणजे दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक कोणता असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. आता या प्रोसेसमध्ये आपला जो काही वेळ आहे तो वेळ अतिशय जास्त लागलेला आहे. ओके, प्रश्न आपण जर व्यवस्थित समजून घेतला असता, अशा पद्धतीचा प्रश्न अगोदर पण झालेले आहेत पहा. कशा पद्धतीनं हा आपण प्रश्न सोडवू शकलो असतो, तर या प्रश्नामध्ये एका आड एक म्हणजे काय सांगितलं की हे उलट क्रमाने लिहिलं. आपण कसंही लिहिलं तर काही फरक पडणार नाही. ओके, फक्त आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय की उलट क्रमाने लिहिलेलं आहे. उलट क्रमाने लिहिलं म्हणजे काय झालं की आपण इकडून सुरुवात केली असती, 1 2 3 4 5 6. ओके, आपण दोन्ही बाजूनं लिहिलेलं असेल. ओके, आणि त्यानंतर काय करायचे की बी पासून सुरुवात करून एकाआड एक जे आलेले अक्षर आहेत ते खोडून टाकलेले आहेत. म्हणजे आपण यामध्ये सुद्धा आपण हे खोडून टाकू शकलो असतो. म्हणजे पहा, म्हणजे एक जो पाठीमागे प्रश्न झालेला होता की विषमस्थानचे अंक खोडून म्हणजे अक्षर खोडून जी नवीन वर्णमाला आहे त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले होते. किंवा आणखीन असाही प्रश्न होता की समस्थानच्या अक्षर वगळून जी नवीन अक्षरमाला तयार झाली आहे हे सुद्धा या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं. म्हणजे त्याच पद्धतीचा प्रश्न होता आणि ते खोडून आपणाला मध्यभागी पहा एकूण वर्णमालेमध्ये किती अक्षर आहेत, 26 आहेत. ओके, एकाआड एक खोडल्यानंतर विषमस्थानचे असतील किंवा समस्थानचे असतील, खोडल्यानंतर काय आलं असतं, 13च अक्षर शिल्लक राहिली असतील. आणि मध्यभागी येणारं अक्षर किती असतं, 7वं अक्षर आलं असतं. बरोबर आहे. तर हे आपण म्हणजे मनामध्ये सुद्धा करून हे उत्तर आपण या ठिकाणी शोधू शकलो असतो. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जास्तीत जास्त प्रश्नांचा या ठिकाणी सराव करावा लागेल, जेणेकरून आपल्याला या ज्या काही ट्रिक्स आहेत या ट्रिक्स आपण सोडवू शकतो. आणि काही विद्यार्थी असतील की याही पेक्षा वेगळ्या जर काही आपल्या काही ट्रिक्स वगैरे असतील किंवा अन्य आणखीन कोणत्या पद्धतीनं जर आपण या ठिकाणी उत्तर शोधू शकत असाल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे की याही पद्धतीनं आपण अधिक सोप्या पद्धतीनं हे उत्तर शोधू शकतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19 यामध्ये जर ROENPQD ही अक्षरे इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमाने लिहिली तर किती अक्षरांच्या जागा सारख्याच राहतील असं या ठिकाणी विचारलेलं आहे. काय सांगितलेलं आहे तो सुरुवातीला प्रश्नातील अक्षर या ठिकाणी आपण लिहून घेऊया. पहा, आर दिलेला आहे, ओ दिलेला आहे, त्यानंतर ई आहे, एन आहे, त्यानंतर पुढे पी, क्यू आणि डी ही
अक्षरं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. आणि काय सांगितलेलं आहे की ही जी अक्षरं आहेत ही अक्षरं काय करायचे तर आपल्याला इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमाने लिहिली. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं एखाद्या संख्या आपण चढत्या क्रमानं लिहितो पहा. कोणत्या क्रमानं? चढत्या क्रमानं. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जी काही अक्षरं दिलेली आहेत ही अक्षरं आपल्याला काय करायची आहेत? चढत्या क्रमाने लिहायची आहेत. ओके, कोणत्या क्रमाने लिहायचे? चढत्या क्रमाने लिहायची आहे. पहा, ही एक अक्षरमाला आहे असं आपल्याला गृहीत धरायचंय आणि ही अक्षरमाला आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचंय. आता याच्यामध्ये पहा, सुरुवातीला काय करूया आपण? यांचे अनुक्रमांक या ठिकाणी लिहूया. पहा, आरचा अनुक्रमांक किती आहे? पहा 18. ओचा किती आहे? 15. ईचा किती आहे? 5. एनचा 14. पी 16. क्यू 17 आणि डी आहे 4. ओके, मग सुरुवातीला कोणतं अक्षर येणार आहे? पहा, डी येणार आहे. ओके, त्यानंतर ई, त्यानंतरचा पुढचा असेल एन, पुढे ओ, नंतर पी, नंतर क्यू व नंतर आर येणार आहे. पहा, किती अंक दिलेले होते या ठिकाणी? 1 2 3 4 5 6 7 आणि या ठिकाणी किती आलेले आहेत? 1 2 3 4 5 6 7. ओके, आता विचारले काय आपल्याला या ठिकाणी की ही जी नवीन म्हणजे अक्षर मला त्यांनी दिलेली आहे त्यांना मूळ अक्षरांच्या क्रमानं जर आपण लिहिलं तर त्यांच्या ज्या काही जागा आहेत त्या म्हणजे या ठिकाणी म्हणजे या अक्षरमालेमध्ये जी जागा आहे म्हणजे समजा आर म्हणजे 1 नंबरला दिलेला आहे तर आर हे इथं 1 नंबरलाच असलं पाहिजे. म्हणजे या अक्षरमालेमध्ये त्याचा जो काही क्रमांक असेल, पहिल्याला असेल तर पहिल्यालाच आलं पाहिजे, दुसरा असेल तर दुसऱ्यालाच आलेले असे किती अक्षर आहेत ते विचारलेलं आहे. यामध्ये पहा, आर इथं डी आहे नाही, ओ ई हे सुद्धा नाही, ई इथं एन नाही, इथं एन इथं ओ नाही, इथं पी इथं पी इथं पी इथं पी आहे का? तर आहे. ओके, पी पी आहे. नंतर क्यू क्यू आहे, इथं डी इथं आर म्हणजे नाही. ओके, म्हणजे किती अक्षरं म्हणजे त्याच क्रमानं आलेली आहेत तर 2 अक्षरं आलेली आहेत. पहा, ओके, पी व क्यू. म्हणजेच दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे ते. तर पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, आपणाला एक शब्द दिलेला आहे. कोणता शब्द दिलेला आहे? इम्प्रेशनिस्ट या शब्दातील कोणत्या अक्षराचे स्थान या शब्दात आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे असे या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा, कोणता शब्द दिलेला आहे? इम्प्रेशनिस्ट. ओके, IMPRESSIONIST. ओके, काय दिलेला आहे? इम्प्रेशनिस्ट. ओके, हा एक आपल्याला शब्द दिलेला आहे, इंग्रजी शब्द दिलेला आहे आणि विचारलेलं काय आहे पहा की या शब्दातील इंग्रजी म्हणजे कोणत्या अक्षराचे स्थान या शब्दात आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे. बरोबर आहे की म्हणजे याच्यामध्येही त्याचा क्रमांक तेवढाच आहे. उदाहरणामध्ये याचा क्रमांक 1 आहे तर इंग्रजी वर्णमालेमध्ये सुद्धा याचा क्रमांक किती असला पाहिजे? पहिलाच असला पाहिजे. बरोबर आहे. परंतु इथं आय पहिल्यांदा आहे परंतु आपल्या इंग्रजी अक्षरमालेमध्ये ए सुरुवातीला असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आय हे अक्षर असेल का? नाही. आता यम इथं दुसऱ्या क्रमांकाला आहे. पहा, ओके, तर इथं दुसऱ्या क्रमांकाला काय आहे? बी. म्हणजे आय नाही, यम नाही, पी आपल्या इथं तिसऱ्या क्रमांकाला आहे तर इथं तिसऱ्या क्रमांकाला काय आहे?
सी आहे, म्हणजे पी सुद्धा नाही. आर, ओके, आर चौथ्या क्रमांकाला आहे पहा. ओके, आणि इथं चौथ्या क्रमांकाला डी आहे, म्हणजे आर सुद्धा आहे का? नाही. ई पाचव्या क्रमांकाला आहे, आणि इथे पाचव्या क्रमांकाला काय आहे पहा? ईच आहे. ओके, इथं सुद्धा पाचव्या क्रमांकाला ई आहे, आणि वरी म्हणजे या अक्षरमालेमध्ये सुद्धा ई हे पाचव्याच क्रमांकाला आहे. आता आपल्याला उत्तर सापडल्याच्या नंतर पुढे पाहायची गरज नाही, कारण आपल्याला इथं एकच अक्षर विचारलेलं आहे की त्याचं याच्यामध्ये आणि या आपल्या अक्षरमालेमध्ये सुद्धा तेवढाच क्रमांक असला पाहिजे. आणि आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, ई हे असणार आहे. पर्याय क्रमांक 3, ई हे अक्षर असणार आहे. आता पुढे आणखीन काही प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक या ठिकाणी थोडीशी गडबड झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते की प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18, 19 नंतर डायरेक्ट 21 दिलेला आहे, आणि पुढे प्रश्न क्रमांक 20 दिलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय पहा. ओके, तर थोडेफार खालीवरी झालेलं असू शकतं. अशी कधी कधी मिस्टेक होऊ शकते. जर आपण हे पुस्तक रेफर करत असाल नवनीतचं, तर त्यामध्ये 19 नंतर 21 आणि 21 नंतर 20 असा प्रश्न दिलेला आहे. ओके, तर पहा प्रश्न क्रमांक 20 सध्या पाहत आहोत आपण. यामध्ये इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे येणारी शब्दांची मांडणी कोणती आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे. आता हे आपल्यासाठी थोडासा नवीन शब्द असणार आहे. इंग्रजी शब्दकोश, बरोबर आहे. तर घाबरून जायची आवश्यकता नाही पहा. तर इंग्रजी शब्दकोश म्हणजेच काय असणार आहे? काय असेल थोडासा गेस करण्याचा प्रयत्न करा पहा. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे. ओके, तर त्याला जो शब्द आहे तो आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. कोणता शब्द आहे पहा? अल्फाबेटिकल ऑर्डर. तर अल्फाबेटिकल ऑर्डरलाच आपण काय म्हणतो? इंग्रजी शब्दकोश असं म्हणतो. तर आता जे काही शब्द दिलेले आहेत ते शब्द आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनं लिहायचे आहेत. तर यामध्ये पहिला शब्द दिलेला आहे पहा, किटन. ओके, तर आपण या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत ते शब्द या ठिकाणी लिहून घेऊया पहा. KITTEN, किटन. त्यानंतर काफ्टन, KAFTEN, काफ्टन. त्यानंतर केचप, KETCHUP, केचप. आणि त्यानंतरचा चौथा शब्द दिलेला आहे या ठिकाणी केरोसिन. ओके, KEROSENE, केरोसिन. आणि शेवटचा शब्द आहे नीट, KNIT, नीट. हे शब्द दिलेले आहेत. आता यांचा जो काही क्रमांक दिलेले आहेत पहा, किटन 1 नंबरला आहे. ओके, 2 नंबरला काफ्टन आहे, 3 नंबरला केचप आहे. ओके, केरोसिन 4थ्या नंबरला आहे, तर नीट हे 5व्या नंबरला आहे. आता काय करायचंय? यांचा आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लिहायचं आहे. ओके, तर सुरुवातीला पहा, अल्फाबेटिकल ऑर्डरनं लिहित असताना सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? पहिलं अक्षर या ठिकाणी पाहायचं. के 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 के, सर्वत्रच के आहे, त्याच्यामुळं पहिल्या अक्षरावरून आपण काहीही तर्क करू शकत नाही. त्यानंतर दुसरं अक्षर पाहायचं आहे पहा. ओके, दुसऱ्यामध्ये इथं आय आहे, इथं ई आहे, ई आहे, ई आहे, एन आहे. तर सुरुवातीला कोणतं अक्षर येतं पहा? तर यांच्यापैकी ए हे अक्षर सुरुवातीला येतं. म्हणजे काफ्टन हा जो काही आहे तो कितव्या क्रमांकाला येणार आहे? पहिल्या क्रमांकाला येणार आहे. ओके, एच. नंतर बी आहे का पहा? नाही. सी नाही, डी नाही, ई आहे.
बरोबर आहे, ई आहे. तर याही ठिकाणी ई आहे आणि याही ठिकाणी ई आहे. तर आता या दोन्ही ठिकाणी ई आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तिसरं अक्षर या ठिकाणी पाहावं लागेल. तिसरं अक्षर या ठिकाणी टी आहे तर या ठिकाणी आर आहे. तर वर्णमालेमध्ये कोणतं अक्षर सुरुवातीला येतं, तर आर हे अक्षर सुरुवातीला येतं. म्हणजे केरोसिन हा जो शब्द आहे हा शब्द दुसऱ्या क्रमांकाला येईल. तर केचप हा जो शब्द आहे तो तिसऱ्या क्रमांकाला येणार आहे. ओके. त्यानंतर ई झाल्यानंतर एफ जी एच आय. ओके, आय आहे या ठिकाणी. हे कितव्या क्रमांकाला आहे, चौथ्या क्रमांकाला येणार आहे. किटन हा जो शब्द आहे तो चौथ्या क्रमांकाला येईल. आणि आता सर्व झालेले आहे, फक्त एक राहिलेला आहे. म्हणजे तो कुठे असेल, शेवटी. म्हणजे कितव्या क्रमांकाला असेल, पाचव्या क्रमांकाला असेल. बरोबर आहे. आता काय करायचंय आपल्याला, की हे तर आपण अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे यांचे अनुक्रमांक दिलेले आहेत. कोणतं कितव्याला येतं, 1 2 3 4 5. ओके. मग आता पर्यायांमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, म्हणजे इकडले क्रमांक दिलेले आहेत पहा. ओके, म्हणजे सुरुवातीला कोणतं असलं पाहिजे, एकचं म्हणजे कितव्या क्रमांकाचं असलं पाहिजे, दुसरा क्रमांक असेल सुरुवातीला. ओके. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला कोणतं असणार आहे, याच्यातलं केरोसिन कितव्याचा आहे, चौथ्याचा आहे. म्हणजे हा चौथा असेल. त्यानंतर 3 ला आहे केचप, म्हणजे 3चं 3च असेल या ठिकाणी पहा. ओके. चौथ्याला 1 नंबर आहे, 1 नंबर. आणि पाचव्याला 5वाच आहे पहा. म्हणजे काय असेल, 2 4 3 1 5. 2 4 2 4 3 1 5 असलेला हा जो पर्याय आहे, पर्याय कोणता आहे पहा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक जो 20 आहे, 20चं उत्तर हे पर्याय क्रमांक किती आहे, 2 हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतरचे पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पहा. प्रश्न क्रमांक कितवा पुढचा, ओके. आता 20 झालेला आहे. 20 नंतर आता डायरेक्ट कितवा प्रश्न आहे आपल्याला, प्रश्न क्रमांक 22 पाहायचंय आपल्याला. जर इंग्रजी अक्षरमाला समान 2 भागांत विभागली, पहिल्या अर्ध्या भागास 1 पासून व दुसऱ्या अर्ध्या भागास झेड पासून अनुक्रमांक दिले, तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आय या अक्षराशी संगत ठरेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. काय सांगितलेलं आहे ते थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. आता ही अक्षरमाला आहे. या अक्षरमालेमध्ये एकूण किती अक्षर आहेत, 26 अक्षर आहेत. तर यांचे 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे एकूण 26 अक्षर आहेत. म्हणजे 26चं जर 2 भागामध्ये विभागणी केली तर काय होईल पहा, या 13चा एक ग्रुप असेल आणि या 13चा एक असेल. ओके. आणि काय सांगितलं की ए पासून एम पर्यंतचे एका भागामध्ये असतील आणि जी काही दुसरी अक्षरमाला असेल ही अक्षरमाला कुठून असेल, झेड पासून असेल असं सांगितलंय आपल्याला. कुठून, झेड पासून असेल. ओके. आणि दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आय या अक्षराशी संगत ठरेल. म्हणजे आता काय करायचंय पहा आपल्याला, की या ठिकाणी हे अनुक्रमांक तर आहेतच. आईचा अनुक्रमांक पहा, आईचा अनुक्रमांक किती आहे, 9 आहे. आता ही अक्षरमालेला झेड पासून सुरुवात केली असं म्हणतंय अनुक्रमांक द्यायला. ओके. आणि आय सोबत कोणतं अक्षर येणार आहे, या नवीन अक्षरमालेतील आय पासून येणार अक्षर कोणतं आहे. आता काय करायचंय, झेड पासून उलट काउंटिंग स्टार्ट करायची. आता ही नवीन अक्षरमाला लिहिण्याची गरज नाही. ओके. तर झेड पासून काउंट करायचंय, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. तर 9व्या आईचा क्रमांक 9 आहे, तर इथं 9व्याला कोणतं असणार आहे, आर हे अक्षर असणार आहे. कोणतं अक्षर असणार आहे, आर हे अक्षर असणार आहे. आता
तर दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 हे अक्षर आहे, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, म्हणजे नवीन अक्षरमाला न तयार करता सुद्धा आपण हे प्रश्न या ठिकाणी अशा पद्धतीने सोडवू शकतो. पर्याय क्रमांक 4 आर हे अक्षर असेल. त्यानंतर पुढे पहा प्रश्न क्रमांक, आता इथं काही बदल नाहीये पहा. ओके, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 काय दिलेलं आहे? इंग्रजी वर्णाक्षरे ए बी सी डी असंच यांना अनुक्रमे 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग यानुसार अनुक्रमांक दिले असता अभोव ए बी ओ व्ही ई या शब्दाचे अनुक्रमांक कोणते असं या ठिकाणी विचारलेलं आहे. कोणता शब्द दिलेला आहे पहा? ए बी ओ व्ही ई, अभोव. म्हणजे आता काय करायचंय, ही जी अक्षरमाला आहे यांचं काय सांगितलं आपल्याला की यांचा वर्ग या ठिकाणी केलेला आहे. बरोबर आहे. तर ए चा अनुक्रमांक किती आहे? 1 चा वर्ग किती येणार आहे पहा? 1च येणार आहे. त्यानंतर बी दिलेला आहे. ओके, बी चा अनुक्रमांक किती आहे? 2 चा वर्ग किती येतो पहा? 4. त्यानंतर ओ चा अनुक्रमांक आहे 15 चा वर्ग किती येतो? 225. त्यानंतर आहे व्ही चा अनुक्रमांक आहे 22, तर 22 चा वर्ग किती येतो पहा? 484. त्यानंतर आहे ई चा अनुक्रमांक आहे 5 आणि 5 चा वर्ग येतो 25. म्हणजे या ठिकाणी जे काही नवीन अक्षरमाला तयार झालेली असेल, आणि म्हणजे आता या ठिकाणी प्रत्येकाचे वर्ग लिहित बसण्याची आवश्यकता आहे का? नाही. त्याचा जो काही अनुक्रमांक असेल त्याचाच वर्ग करून आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधता येऊ शकतं. म्हणजे अभोव हा जो शब्द आहे तो आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल: 1 4 225 484 आणि 25 अशा पद्धतीने लिहिता येणार आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर पहा 1 4 225 484 आणि 25 हे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक आपण काळजी घ्यायची आहे. कोणती काळजी घ्यायची पहा? उत्तर आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. बरोबर आहे, उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे आपलं, जे काही उत्तर आलेलं आहे ते. ओके, आणि उत्तर बरोबर आल्याच्या नंतर जे आपण गोल करणार आहोत, ओके, आणि दिलेल्या पर्यायांमध्ये हे उत्तर कोणत्या क्रमांकाला आहे हे काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. ओके, हा पर्याय सुद्धा योग्य निवडणं गरजेचं आहे. उत्तर शोधलं परंतु पर्याय पाहत असताना 1 4 25 असं आपल्याला ओघामध्ये दिसेल आणि पर्याय क्रमांक 1 सुद्धा आपण या ठिकाणी उत्तर लिहू शकतो, किंवा पर्याय क्रमांक 4 आहे ओघामध्ये. ओके, आपण पहिलेच अक्षर म्हणजे अनुक्रमांक पाहिले आणि उत्तर डिसाईड केलं असं करायचं नाही. काळजीपूर्वक आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 24 यामध्ये इंग्रजी वर्णमालेतील 3 5 9 14 पहा कोणकोणते? 3 5 9 14 3 5 9 14 काय विचारले ते पाहूया सुरुवातीला. ओके, फक्त 3 जे आहे ते आपण लिहिलेलं आहे. 3 5 9 14 या क्रमांकांची अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते? पहा, आता सुरुवातीला काय करावं लागेल? अक्षर तयार करावं लागेल, म्हणजे एक अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल या अक्षरांपासून. आता हे अक्षर कोणकोणती आहेत पहा. 3 नंबरला आहे सी, 5 नंबरला आहे ई, 9 नंबरला आहे आय आणि 14ला आहे पहा, 14ला एन आहे. ओके, तर आता याच्यापासून जो काही अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो शब्द आपल्याला या ठिकाणी तयार करावा लागेल. ओके, तर याच्यापासून तयार होणारा जो शब्द आहे तो शब्द आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला शोधावा लागेल. पहा, ओके, कोणता शब्द तयार होईल पहा.
3ला आहे सी, 5ला आहे ई, 9ला आहे आय आणि 14ला आहे एन. ओके, तर यापासून तयार होणारा शब्द कोणता आहे? ओके, कोणता आहे? तर यापासून तयार होणारा शब्द आहे एन आय सी ई, नाईस. ओके, कोणता शब्द तयार झाला? नाईस, एन आय सी ई. ओके, आणि विचारले काय की या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते? उजवीकडून तिसरे अक्षर 1 2 3. तर उजवीकडून येणारं तिसरं अक्षर कोणतं आहे? आय हे अक्षर आहे. पहा कोणतं आहे? आय हे अक्षर आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे आपलं. पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. ओके, अतिशय सोपे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 25. यामध्ये एक शब्द दिलेला आहे ADMIRE. ADMIRE, ॲडमायर. कोणता शब्द आहे? ॲडमायर. ॲडमायर हा शब्द लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षरमालेतील कोणती अक्षरे घ्यावी लागतील? ओके, कोणती अक्षरे घ्यावी लागतील याचा अर्थ काय आहे की यांचे क्रमांक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. पहा, ओके, एचा क्रमांक किती आहे? 1. डीचा किती आहे? 4 आहे. एम किती आहे? 13. आय 9. ओके, आर किती आहे? पहा 18 आणि ई आहे 5. ओके, म्हणजे या ठिकाणी आपणाला 1 4 13 9 18 आणि 5 या क्रमांकाची अक्षरे घेऊन ॲडमायर हा जो शब्द आहे हा शब्द आपल्याला या ठिकाणी तयार करता येणार आहे. ॲडमायर. मग कोणकोणते क्रमांकाचे घ्यायचे आहेत? 1 4 13 9 18 आणि 5. तर दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं 1 4 13 9 18 आणि 5, तर कोणता क्रमांक आहे? पहा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपले या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक, आता यामध्ये एक सूचना दिलेली आहे, म्हणजे जे काही 2 प्रश्न आहेत त्या 2 प्रश्नासाठी असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 व 27 साठी सूचना GRAOCUE या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर पुढील प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य पर्याय निवडा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला कोणता शब्द आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. पहा, GRAOCUE हे शब्द म्हणजे हे अक्षर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत आणि या अक्षरापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. कोणकोणते अक्षर दिलेले आहेत? पहा, GRAOCUE. पहा, तुम्ही पण पहा. ओके, मी पण पाहतोय. ओके, तर पहा COURAGE हा शब्द तयार होतो का? पहा. ओके, झालेला आहे. छान, चांगली गोष्ट आहे. तर हा शब्द तयार झालेला आपल्याला दिसेल. कोणता शब्द तयार झालेला आहे? COURAGE, करेज हा शब्द या ठिकाणी तयार झालेला असेल. आता कोणते प्रश्न विचारलेले आहेत? पहा, प्रश्न क्रमांक 26. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न इसवी सन 2022 मध्ये या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. NMS जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 व 27. त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक कोणता? म्हणजे हा काही शब्द आपण तयार केलेला आहे, याच्या मध्यभागी येणारं जे कोणतं अक्षर असेल त्याचा वर्णमालेतील क्रमांक आपल्याला विचारलेला आहे. पहा, ओके, तर पहा या ठिकाणी काय तयार झालेलं आहे, म्हणजे किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7. ओके, मग याचा मध्यभाग काढण्यासाठी आपण काय करतो? 7 + 1 = 8 आणि 8 / 2 करतो.
8/2 4, तर चौथ्या क्रमांकावर कोणतं अक्षर आहे? आर हे अक्षर आहे. कोणतं आहे? आर हे अक्षर. म्हणून आरचा अनुक्रमांक विचारलेला आहे. पहा, आरचा अनुक्रमांक किती आलेला आहे? 18 आहे वरील अक्षरमालेमध्ये. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये 18 हे पर्याय क्रमांक कितीला आहे? कितीला आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. आणखी आता याच्यावरच आधारित प्रश्न क्रमांक 27 सुद्धा आहे. ओके, तर तो प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 27. या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कोणत्या क्रमांकावर येते असं विचारलेलं आहे. या शब्दातील शेवटून दुसरं अक्षर विचारले. ओके, याच्यातील शेवटून दुसरं अक्षर कोणतं आहे? पहा, 1 2. दुसरं अक्षर जी आहे. तर जीचा इंग्रजी वर्णमालेतील अनुक्रमांक कितवा आहे असं विचारले. तर जी कितव्या क्रमांकाला आहे? पहा, 7व्या क्रमांकाला आहे या अक्षरमालेमध्ये. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 4 7 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 7 हे उत्तर बरोबर असणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न काय केलेले आहेत? प्रश्न वाचलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी मला एक कमेंट करून सांगायचं आहे की आपण आपला जो काही वेळ आहे, ओके, काय केलेला आहे? प्रश्न वाचून प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहिलेली आहेत. तर हे पद्धत आपली योग्य आहे का? किंवा आपल्याला या ठिकाणी प्रश्न लिहिलेला असला पाहिजे, खाली पर्याय दिलेले असले पाहिजेत आणि आपण हे उत्तर शोधलं पाहिजे. नेमकं आपल्याला काय वाटतं की आपण जे काही या ठिकाणी जो NMMS असेल किंवा स्कॉलरशिप असेल किंवा अन्य स्पर्धा परीक्षांची जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी की आपण फक्त या ठिकाणी स्पष्टीकरण पाहत आहोत, प्रश्न वाचत आहोत, प्रश्न लिहिलेले नाहीत. तर आपल्याला नेमकं काय वाटतं ते तुम्ही आपण कमेंट करून सांगा की जर आपण फक्त जे काही स्पष्टीकरण पाहत आहोत हे योग्य आहे, जर आपल्याला योग्य वाटत असेल तर. आणि जर प्रश्न लिहायला पाहिजे असं वाटत असेल तर सर आपण या ठिकाणी प्रश्न लिहावा असे मला वाटते, हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ओके, यानंतरचा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. प्रश्न क्रमांक 28. अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची तिप्पट आहे? वर्गसंख्येची तिप्पट आहे. ओके, तर प्रश्न थोडासा समजून घेऊया आपण. ओके, काय सांगितलंय? अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक. असा एखादा अक्षर आहे की त्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची तिप्पट आहे. वर्गसंख्येची तिप्पट आहे. ओके, आता एक उदाहरणार्थ. ओके, काय करूया आपण? 1 हा अनुक्रमांक घेऊया. 1चा वर्ग किती येतो? 1च येतो. आणि 1ची तिप्पट किती येणार आहे? 3. म्हणजे आता आपलं येणारं अक्षर कोणतं असेल? ए असेल का? नाही, म्हणजे सी असणार आहे. कोणतं असेल? सी. म्हणजे काय सांगितलं की ते अक्षराचा अनुक्रमांक असा आहे की त्या वर्गसंख्येच्या तिप्पट आहे. वर्गसंख्येच्या तिप्पट आहे. काय आला आपलं? पहा, 1चा वर्ग तर 1च आहे आणि 1ची तिप्पट ही 3 आहे. म्हणजे 3 म्हणजे कोणतं अक्षर आहे 3ला? सी हे अक्षर आहे. मग दिलेल्या पर्यायांमध्ये पहा, सी आहे का? तर सी नाही. ओके, आपलं उत्तर चुकीचं आहे का? उत्तर आपलं चुकीचं नाही, परंतु याहीपेक्षा आणखीन वेगळं उत्तर असू शकतं. ओके, सी नाही याचा अर्थ आपलं उत्तर चुकलेलं आहे का? नाही, सी सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे. ओके, परंतु आणखीन पण काही उत्तर येऊ शकतं. आता पुढचा क्रमांक पाहिला आपण 2. ओके, 2चा वर्ग किती येतो? पहा, 4. 2चा वर्ग 4 आणि 4ची तिप्पट किती आहे? 12. 4 गुणिले 3 12. 4ची तिप्पट 12. तर 12व्या अनुक्रमांकावर कोणतं आहे? पहा, यल हे अक्षर आहे. कोणतं आहे? यल. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये पहा, यल आहे का? तर यल आहे, तर ती बरोबर आहे. म्हणजे आपलंही उत्तर बरोबर आहे, परंतु त्याच्याही पुढे काहीतरी आहे.
त्याच्याही पुढे काहीतरी आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक 3 यल हे अक्षर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 29. अक्षरमालेतील पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही असं विचारलंय. पहा, कशापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही असं विचारलेलं आहे. आता अनुक्रमांक दिलेले आहेत. आता सुरुवातीला आपल्याला ते तयार करून पाहावं लागेल. पहा, 2, 21, 3. ओके, दुसऱ्या क्रमांकाला काय आहे पहा, बी. 21 ला काय आहे, यू. आणि कितवं सांगितलंय पहा, तिसरं, तर ते आहे सी. ओके, तर कोणता शब्द तयार झाला, काही जण याच्यापासून असं पण तयार सी यू बी कब. ओके, होतो का ते आपण पाहूया थोडस. ओके, नंतर पुढे पहा, 13, 1, 4. ओके, 13व्या क्रमांकाला आहे यम. 13, 1 आणि 4 सांगितलेला आहे. पहा, डी. MAD, मॅप. शब्द तयार झालेला आहे. शब्द तयार होत नाही असं विचारलेलं आहे. ओके, गडबडीमध्ये आपण होतो असं पाहतो आणि आपलं उत्तर शोधतो. पुढचं पाहूया. 4, 1, 13. 4, 1 आणि 13, DAM. शब्द तयार झालेला आहे. ओके, 2, 21, 20. 2, बी. 21, यू आणि 20, टी. ओके, पहा, म्हणजे प्रश्नामध्ये कसं विचारलेलं आहे आपल्याला की यांचा जो काही सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनं तो शब्द तयार झाला असला पाहिजे. म्हणजे हे येणार आहे का नाही. पहा, BUT बट होतो, DAM डॅम होतं, MAD मॅड होतं, परंतु BUC बक. ओके, BUC बक होत नाही. हा शब्द तयार होत नाही. ओके, म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1, BUC बक. ओके, पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 30 याच्यातील आपला हा शेवटचा प्रश्न आहे. पहा, इंग्रजी अक्षरमालेतील हा शेवटचा प्रश्न आहे, तो आपण या ठिकाणी पाहूया. इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास, इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास FAST या शब्दातील अक्षरांचे अनुक्रमांक काय असतील. ओके, कोणतं दिलेलं आहे, FAST, फास्ट. उत्तर पण फास्टच शोधायचंय आपल्याला. ओके, कसं शोधायचंय पहा. आता उलट क्रमाने लिहिल्यास, आता उलट क्रमाने लिहिण्याची गरज आहे का, तर आपण सुरुवातीलाच एक सांगितलं होतं की आपण एक अशा पद्धतीची, पहा, एक अक्षरमाला आपली तयार असली पाहिजे. ओके, इथं एक आपण वरून लिहूया आणि एक खाल्ल्या बाजूने लिहूया, अशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे. आणि जरी आपण लिहिलं नाही तरी पण आपण एक टेक्निक सांगितलेली होती. पहा, उलट क्रमाने कसं शोधायचं असतं ते. ओके, काय सांगितलेलं होतं की यांचा वरचा आणि खाल्ला अनुक्रमांकांची बेरीज किती येते, 27 येते. ओके, एक जरी माहिती असेल तर आपण दुसरा अनुक्रमांक या ठिकाणी शोधू शकतो. पहा, Fचा अनुक्रमांक किती आहे आपला, F आहे, सॉरी, किती आहे, 6 आहे. ओके, मग त्याचा उलट क्रमाने जर लिहिलं तर त्याचा अनुक्रमांक किती येईल पहा, 27 वजा 6 करायचं. 27 मधून 6 गेले 21, म्हणजे Fचा अनुक्रमांक किती असेल, 21 असेल. एचा अनुक्रमांक किती असेल हे मात्र मी सांगणार नाही. ओके, हे तुम्ही शोधायचं की एचा अनुक्रमांक किती असेल, किती आहे. ओके, त्यानंतर यसचा अनुक्रमांक किती आहे पहा, 19. तर 27 वजा 19 केलं तर किती येईल, 8 येईल. पहा, टीचा अनुक्रमांक आहे 20, म्हणजे 27 वजा 20 केलं किती येईल, 7 येईल. म्हणजे त्यांचा उलट क्रमाने जर लिहिलं तर 27चा काय येणार आहे, 21, 26, 8, 7. ओके, 21, 26, 8, 7 असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे, पर्याय क्रमांक 4. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली इंग्रजी अक्षरमाला हा जो पहिला घटक आहे, हा पहिला घटक आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहिलेला आहे. नक्कीच तो आपल्याला आवडलेला असणार आहे. आपल्याला नेमकं कसा वाटला
आपण आपल्याकडे आणखीन जर कोणत्या प्रकाशनाची जर पुस्तकं असतील तर त्या पुस्तकातील हे प्रश्न म्हणजे हा जो घटक आहे हा या घटकावर आधारित असलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी सोडवायचे आहेत. जर आपणाला जर त्याच्यातील एखादा जर प्रश्न अवघड वाटत असेल तर तो प्रश्न तुम्ही मला कमेंट करून सुद्धा विचारू शकता. निश्चितपणे त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर निश्चितपणे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा आणि हा संपूर्ण जी काही आपली NMMS परीक्षेची तयारी असेल, स्कॉलरशिप परीक्षेची तयारी असेल किंवा आणखीन कोणत्या परीक्षेची आपण जर तयारी करत असाल तर त्याच्यातील जो बुद्धिमत्तेचा जो काही टॉपिक आहे हा संपूर्ण बुद्धिमत्तेचा टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यासाठी आजच आणखीनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणखी त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.